सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं त्रिशूल ठाकरे टाइगर, किंग ऑफ द रिंग, पावर प्ले के बहुत ही खतरनाक खिलाड़ी। उनके साथ ऋतिक आए हैं। स्पेशलिस्ट पॉवर प्ले मध्ये त्रिशूल ठाकरेला चांगला खेळ करताना आपण अनेकदा पाहिलंय। जरूर यतीश शेलार खालिंग संघाचे अष्टपैलू क्रिकेटर, त्यांच्याकडनं देखील त्रिशूल ठाकरेसाठी खास खास शुभेच्छा येत आहेत आणि या संपूर्ण टुर्नामेंटसाठी देखील त्यांच्याकडनं बेस्ट कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत। त्यांचं देखील आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय जय हनुमान स्पोर्ट वाहुलीच्या वतीनं। अनेक साऱ्या विभागांमध्ये मी म्हणेल आता ही स्पर्धा सुद्धा चर्चेमध्ये राहिली आहे। काल स्पर्धेचा पहिला दिवस, नए साल का नया तोहफा। जरूर अजय गरत यांनी सांगितलं नवीन वर्षाचा एक नवीन गिफ्ट प्रत्येकी क्रिकेट संघासाठी, प्रत्येकी क्रिकेट खेळाडूसाठी मी म्हणेल जय हनुमान स्पोर्ट वाहुलीने दिलाय। कितने ही साल हमने भी देखे हैं, आपने भी देखे हैं, लेकिन संडे से शुरुआत हुई है 2023 की, यानी कि छुट्टी का दिन। आज दूसरा दिन है, आज मंडे, आज वर्किंग डे है, लेकिन उसके बावजूद भी कई सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है जय हनुमान स्पोर्ट्स क्लब वाहुली की ओर से। पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए नाना स्पोर्ट्स टीम की ओर से दौलत। इनके पास गेंदबाजी की निश्चित रूप से अच्छी दौलत है, उसका अच्छा उपयोग उनको करना होगा। दौलत बसवंत, पॉवर प्ले सुरू आहे आणि दोन फिल्डर्स आपण पाहतोय अजय गरत व्ही शेप मध्ये आपण पाहिले तर तैनात केले गेलेत। लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पाहायला मिळतोय, त्यामुळे जरूर मी म्हणेल पहिला चेंडू पुढच्या लेंथवर यायला हवा। पहली गेंद, लेकिन आपका अनुमान गलत रहा। थोड़ी खिंची हुई लेन थी, हालांकि लाइन के अंदर रही थी। त्रिशूल ने सोचा कि यह गेंद वाइड होगी, उन्होंने खेलने का प्रयास नहीं किया। देखिए लॉन्ग ऑफ तो बिल्कुल ऑर्थोडॉक्स नजर आ रहा है, लेकिन लॉन्ग ऑन का जो खिलाड़ी है वो थोड़ा सा काउ कॉर्नर की तरफ है, यानी कि इसका मतलब यह है कि वो कैप्टन चाहते हैं कि लॉन्ग ऑन का एरिया भी कवर करे वो फील्डर, और मिड विकेट की तरफ भी गेंद जाती है तो वहां पर भी पहुंच जाए, कुछ उस हिसाब से उस खिलाड़ी को रखा गया है। फुल टॉस है, इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में, जबरदस्त स्ट्रोक टाइगर के बल्ले से, मैक्सिमम 6 रन। खराब खराब चेंडू होता, कमजोर चेंडू होता आणि त्याचा फायदा उचलला। फुल टॉस बॉल होता, सफल झाले होते, ऑफस्टिकच्या बाहेर निघून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता। स्क्वेअर लेगच्या बाहेर येणारा पहिला षटकार आपण बघितला। कमजोर ढीली गेंद, उसको सही नसीहत देते हुए टाइगर। पहली गेंद पर भी मेरे ख्याल से उनके पास मौका था, वो ऑफ साइड में एक अच्छा स्ट्रोक खेल सकते थे, लेकिन लाइन को ठीक तरह से जज नहीं कर पाए थे। इस दफ़ा जो मौका मिला उसको भुनाया उन्होंने, और डिप स्क्वायर लेग की तरफ एक बहुत ही शानदार छक्का जड़ा है। सिक्सर के साथ अपनी पारी का आगाज करते हुए त्रिशूल ठाकरे बहुत ही लोकप्रिय खिलाड़ी है पड़गा टेनिस क्रिकेट में। और पड़गा टेनिस क्रिकेट का जहाँ तक सवाल है, कहीं ना कहीं कोविड-19 के बाद यहाँ पर टूर्नामेंट्स बहुत कम होते रहे हैं, और कोविड से पहले बहुत ज़बरदस्त टूर्नामेंट्स का आयोजन लगातार देखने को मिल रहा था पीटीसी में, लेकिन कोविड-19 का असर कुछ ज़्यादा ही पड़ा है पड़गा टेनिस क्रिकेट पर। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, लॉन्ग ऑफ पर जो फील्डर थे उनको अब डिप स्क्वायर लेग पर रखा गया है, एक काउ कॉर्नर है। अगली गेंद, इस बार इनसाइड आउट, एक और दर्शनीय स्ट्रोक। फील्डर पीछा तो कर रहे हैं, लेकिन बाउंड्री लाइन के बाहर से गेंद को उठाएंगे, 4 रन। हीच ओळख आहे, हीच तर खरी त्रिशूल टायगरची ओळख आहे। वेळेला त्रिशूल ठाकरे ह्या नावाने कमी लोक ओळखतात, टायगर या नावाने जास्त प्रचलित असलेला खेळाडू आणि टायगर पीटीसीचा चांगला खेळ, इथे चांगली सुरुवात मिळून देत असताना शिवशक्ती स्पोर्ट गावदेवी कोशिंबी संघासाठी दोन टाइगर अभी जिंदा है। देखिए टाइगर को मैं कई सालों से देख रहा हूँ, बिल्कुल उनका जो बॉडी स्ट्रक्चर है वैसे की वैसा ही है, कमाल का फिटनेस है उनका, ना बहुत पतले होते हैं ना बहुत मोटे होते हैं। ना एखाद्या प्लेयरसाठी, स्पोर्ट्स पर्सनसाठी अशाच प्रकारे शरीरयष्टी सूट होत असते। चांगलं मेंटेन ठेवले स्वतःला, आणि त्याचमुळे चांगला फ्लेक्झिबिलिटी आपल्याला बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली आहे। ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेने खेळण्याची तो क्षमता ठेवतोय, और बहुत बड़ी जिम्मेदारी भी उनके कंधों पर रहती है। कई बार हम देखते हैं कि टाइगर जब जल्दी आउट हो जाते हैं, फ्लॉप हो जाते हैं, तो टीम भी फ्लॉप हो जाती है। इस बार आड़े बैट से खेल दिया है इनफील्ड के ऊपर से, फिर से गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, स्क्वेरिश डिप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन और। भावनांशी खेळ चालू आहे सध्या। आपण पाहतोय
खेळाडूंच्या क्षेत्ररक्षकांच्या आणि कॅप्टनचा देखील मी कौतुक करेन या गोष्टीसाठी की जिथे बाउंड्री जाते तिथे तो फिल्डर सेट करतोय, मात्र त्या पुढचा बॉल तिथे तो मारतच नाही. टायगरचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला आपण पाहिला स्क्वेअर लेगला षटकार आला, तिथे फिल्डर सेट केला. त्यानंतर आपण पाहिला डीप मध्ये कव्हरला चौकार आला, तिथे फिल्डर सेट केला. आणि त्यानंतर आता आपण पाहतो मिड विकेटला चौकार आलाय. आता काय रणनीती असेल कॅप्टनची. इसीलिए तो टाइगर को किंग ऑफ द रिंग भी कहा जाता है। पावर प्ले में ये बहुत ही खतरनाक बल्लेबाज है और गेम अवेयरनेस उनका बहुत ही ज़बरदस्त रहता है। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए शॉट्स खेल रहे हैं। इस बार टर्न कर दिया है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, फिर से गैप ढूंढा है इस बार। एक और चौका, लगातार तीसरा चौका, एक सिक्सर, उसके बाद लगातार 3 चौके टाइगर के बल्ले से। धुआंधार शुरुआत यहाँ पर शिवशक्ति गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबी की। किंग ऑफ रिंग, किंग ऑफ द रिंग, पीटीसी मधील पॉवर प्लेचा बादशाह फलंदाज म्हणून टायगरची ओळख आहे आणि ती दहशत सध्या त्यानं मी म्हणेल मैदानामध्ये दाखवली आहे, माजवली असंच म्हणावं लागेल. टीम सोरगावच्या विरोधात चौफेर फटकेबाजी करतोय. चौफेर धावा आपल्याला येताना पाहायला मिळते. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त सुरुवात, स्वप्नवत सुरुवात म्हणावी लागेल शिवशक्ती गावदेवी कोशिंबीची. गेंदबाज का नाम दौलत है, लेकिन रनों की दौलत यहाँ पर वो लुटाते हुए। ये अच्छी गेंद थी, थोड़ा धीमा डाला था, आगे रखा था, ड्राइव किया सीधे बल्ले से और एक तेज सिंगल यहाँ पर पूरा कर लिया है टाइगर ने। ओवर की अंतिम गेंद थी, स्ट्राइक अपने पास रखते हुए अगले ओवर के लिए टाइगर। बहुत ही शानदार शुरुआत कोशिंबी टीम की। पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 19 रन बिना किसी नुकसान के। चांगली सुरुवात आपल्याला म्हणता येईल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. गुड स्टार्ट म्हणावं लागेल. इथून या मैदानाचा आपण जर विचार केला, पहिल्या सामन्यामध्ये सहजगत्या 39 धावा चेस झाल्या आणि तेच कुठेतरी आता ध्यानात ठेवून बॅटिंग करावी लागेल. 4 ओव्हर्समध्ये 45 ते 50 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल सोरगावच्या विरोधात. आणि त्याच अनुषंगानं पहिल्या चेंडूपासून बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल टायगर नेहमी सज्जच असतो. पहिला चेंडू खेळण्याच्या अगोदरपासून तो मोठा फटका खेळण्यासाठी तयार असतो आणि ते त्याने करून दाखवलं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते. आणि एक गुड न्यूज आहे, जो बॅटर ह्या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण करेल त्या बॅटरसाठी टायगर स्पोर्ट्स शॉप मधनं त्रिशूल ठाकरे यांच्याकडनं एक बॅट दिली जाणार आहे. आणि प्रत्येकी वेळी आपण पाहत असतो पीटीसी मध्ये स्पर्धा असू द्या, टायगरचं भरपूर महत्वाचं योगदान प्रत्येक स्पर्धांमध्ये असतं आणि आज या स्पर्धेमध्ये फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. हाँ, क्रिकेट खेल का महत्व तो बहुत अच्छे से जानते हैं टाइगर, खुद बहुत अच्छे क्रिकेटर है और इस समय बहुत बढ़िया बैटिंग भी करते हुए शायद पहला बल्ला वो ही लेकर जा सकते हैं जिस तरह से खेल रहे हैं। इस बार स्लॉग स्वीप किया है, नेवर की शुरुआत, गेंदबाज का स्वागत भव्य हिट के साथ, 6 रन। हे पाहूया आपण रिप्ले मध्ये. स्लॉग स्वीप पाहायला मिळाला. तर लाईन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो यशनं थोडीशी चुकीची हाताळली, विकेटवर जाण्याचा त्याने प्रयत्न केला आणि बॅटर तयार होता, त्याच लाईनवर तयार होता. अगदी आपण पाहिलं तर ड्रॉपस्टिकच्या भरपूर बाहेर निघाला होता, शफल झाला होता, स्वतःला जागा बनवून स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ऋतिकनं आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. मी म्हणेल आनंद घेतोय मैदानामध्ये त्रिशूलच्या बॅटिंगचा. जी बिल्कुल, इस समय तो काफ़ी एंजॉय कर रहे होंगे और यदि किसी बैट्समैन की बल्लेबाजी आपको बहुत अच्छे से एंजॉय करनी है तो सबसे अच्छी जगह नॉन स्ट्राइकर्स का प्लेस ही होता है। जैसे महान सचिन तेंदुलकर भी हमेशा कहा करते थे कि जब वीरेंद्र सहवाग बैटिंग किया करते थे तो उनकी बल्लेबाजी का लुत्फ वो काफ़ी ज़्यादा उठाते थे नॉन स्ट्राइकर से एंड से। जरूर, आणि तोच मनोरंजन सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रेक्षकांचं सुद्धा करत असताना. मात्र सोरगाव पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय. या मोठ्या विकेटची त्यांना आवश्यकता आहे. हा चेंडू लाईन चुकीची, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर भाऊ पाटील सर आपण पाहतोय, मॅन फ्रॉम खारबावाने परेश महाजन सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. दिनेश नाईक हे सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. जबरदस्त कामगिरी राहिली पंचांची देखील या स्पर्धेमध्ये. यावेळेचा चेंडू गॅप मधनं ड्राईव्ह केला, बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतात, पाठलाग करतात, स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिसरी धाव मिळेल का? प्रयत्न तर सुरू आहे आणि 3 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातात. पहिल्यांदा आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर ऋतिक ठाकरे येतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 29. सर्वच्या सर्व धावा आपण पाहतोय आतापर्यंत त्रिशूलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. एक व्हाईट बॉलची रन आहे त्यामध्ये, म्हणजे याचा अर्थ 28 धावांवरती सध्या तो बॅटिंग करतोय 8 चेंडूमध्ये. जी हाँ, 8 गेंदों में 28 रन, कमाल के स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, गेंद पीछे जाती हुई फ्लाई स्लिप की दिशा में शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी गेंद पर आते हुए लेग बाइज का इशारा वहाँ पर अंपायर भाऊ पाटिल का।
अतिरिक्त के सौजन्य से ये रन आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन बिना किसी नुकसान के। गेंद के मेरिट पर खासतौर पर बल्लेबाजी टाइगर ने की है। ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बहुत ही कमाल की शॉट्स उन्होंने खेले हैं। आणि ते आवश्यक सुद्धा असतं. चेंडूच्या मेरिटवर तुम्हाला खेळणं गरजेचं. हा चेंडू चांगला होता, यॉर्कर लेंथ येत होता, फ्लिक केला चेंडू, बॉलचा जातोय स्क्वेअर लेग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, त्या दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. आणि जो पारितोषिक आपण पाहतोय जो लावलं गेलंय 50 धावांसाठी, अर्धशतकासाठी, तो आता असं वाटू लागलं की पहिला तोच घेऊन जातो की काय, स्वतःच पारितोषिक स्वतःच जिंकतो की काय. ज्या प्रकारे आपण सध्याच्या घडीला स्थिती मैदानामध्ये पाहतोय, धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली है. देखिए अंत तक यदि खेलेंगे तो मेरे ख्याल से वो अर्धशतक बना सकते हैं। जिस तरह के टच में भी है, मैजिकल टच अभी तक उनका देखने को मिला है। यश की है गेंद, फुलर लेंथ, ओ बढ़िया गेंद थी लेकिन विकेट कीपर से हुई गलती और गेंद जा रही है लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर। किस्मत वाले 4 रन्स, बल्ले का किनारा लगा था, यहाँ पर मौका गवा दिया गया है। मौका भी दिया और चौका भी दिया विकेट कीपर ने। आइए देखते रिप्ले में। ओहो, बहुत बड़ा इनसाइड एज था और देखिए बाद में सिर पर हाथ रख दिया है विकेट कीपर ने। लेकिन वो जो कहा जाता है कि एक बार दूध से दही बन गया तो फिर दही से दूध नहीं बनता है। जरूर आता झालं गेलं विसरून जावं लागेल आणि येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं खेळ करावा लागेल. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली आणि सर्वात कठीण विकेट कीपरसाठी हाच चेंडू असतो. ज्यावेळी इनर एज इनसाइड एज लागत असते, तो बॉल कॅरी करणं, जज करणं कठीण असतं विकेट कीपरसाठी. हा चेंडू चांगला आला. ऋतिक स्ट्रगल करतोय, मात्र ऋतिक फार स्ट्रगल करतोय. एकही चेंडू त्याच्या प्रॉपर मिडल बॅटवर लागत नाहीये. जी हाँ, ऐसे लगता है कि ऋतिक किसी और ही पिच पर बैटिंग कर रहे हैं और टाइगर किसी अन्य पिच पर बैटिंग कर रहे हैं। दौर का खेल समाप्त हुआ, स्कोर 35 रन बगैर नुकसान के। आज का ये दूसरा मुकाबला इस समय चल रहा है। पहले मैच में गावदेवी सापे टीम ने जीत हासिल की, अल्फते स्पोर्ट्स पड़गा बी की टीम को उन्होंने मात दी। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट आलेला आहे. योगेशजी गायकर साहेब, मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. उद्योगपती वाहुली, मी पुन्हा एकदा जय हनुमान चषक वाहुली 2023 मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. अगला मैच मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली और चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे के बीच में। वाशिरे टीम बहुत ही खतरनाक टीम है, लेकिन मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली टीम को भी कम नहीं आंका जा सकता है। मयूर जादव एंड कंपनी, अच्छे अच्छे खिलाड़ी इस टीम के पास भी है और किसी भी टीम को परास्त करने का मादा रखते हैं। जरूर. आणि समीर घरत, मला वाटतं तोही एक विस्फोटक बॅटर त्याच संघामध्ये, त्यामुळे सामना चांगला रंगेल. तो कांदली टीम के कैप्टन और चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम के कैप्टन आपको तुरंत रिपोर्ट करना है। टॉस के लिए आना है। नेवर लेकर विजय बसवंत, गेंदबाजी में पहला परिवर्तन। सोर टीम में भी काफ़ी अब चेंजेस देखने को मिल रहे हैं। पहली गेंद कौन बनाती हुई थी, लेकिन ऑफ स्टंप की काफ़ी बाहर वाइड घोषित कर दिया है अंपायर परेश महाजन ने। बदल हा स्वाभाविकच होता, कारण एक गोलंदाज फक्त एकच षटक टाकू शकतो. 4 षटकांची ही मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये फार महागडा ठरला दौलत, त्यानंतर यशने फार धावा खर्च केल्या. इथून आता विजयला कमबॅक करावा लागेल. पहिल्या विकेटचा शोध आहे. यावेळी लोवा फुलटॉसवर घेऊन चेंडूला टर्न केला. बॉल जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मिस फिल्डिंगचा हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. 4 धावा इथे प्राप्त होतात टीम शिवशक्ती कोशिंबीसाठी. गेंद में इस बार कोई खराबी नहीं थी। लो फुल टॉस गेंद थी ऑफ स्टंप के बाहर और बल्ले के थोड़े अंदर लगी थी। आउटफील्ड हालांकि यहाँ पर बहुत बढ़िया है, लेकिन ये गेंद ज़रूर रुकी जा सकती थी। दो खिलाड़ी थे पीछे, जो बैकअप करने के लिए खिलाड़ी आए थे उनको भी चकमा दिया गेंद ने, क्योंकि पहले फील्डर ने मिसफील्ड किया था। गेंद रिकोशे हुई और सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अगली गेंद, इस बार थोड़ी छोटी गेंद पुल कर दिया है, लेकिन इस बार मिस टाइम कर बैठे हैं टाइगर। गेंद के नीचे खिलाड़ी और टाइगर का काम तमाम। अर्धशतकीय पारी खेलने का मौका जरूर था, लेकिन वो काम नहीं कर पाए यहाँ पर टाइगर। हालांकि बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं त्रिशूल ठाकरे और टाइगर। पहिली विकेट इथे मिळाली आहे. ज्या विकेटचा शोध होता, ब्रेक थ्रू देणं गरजेचं होतं, कारण फार मोठी भागीदारी आपण पाहत होतो मैदानामध्ये. चांगली झेल पकडली त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला डीप मध्ये. थोडंसं डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला.
टायगर कडनं मोठा फटका खेळायचा की कंट्रोल हुक करायचा आणि यामध्ये बॅटर नेहमीच आपण पाहिलेत द्विधा मनस्थितीमध्ये गेल्यानंतर अनेकदा विकेट फेकताना आपण फलंदाजांना पाहिलंय आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 40 असताना पहिला खेळाडू बाद झाला. फार मोठी भागीदारी म्हणावी लागेल दोन फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. जहां मजबूत आधारशिला रखी गई है. टाइगर ने आउट होने से पहले 33 रन बनाए. टीम का स्कोर 40 रन 1 विकेट के नुकसान पर. अभी भी हम देखें तो इस पारी में 10 गेंदों का खेल बचा हुआ है और 10 गेंदों पर यहाँ से 20 रन भी आएंगे तो 60 रन टोटल हो सकता है. जरूर आणि करंट रन रेट आपण पाहतोय 17 ते 18 चालू आहे आणि याच धावगतीनं धावा बनत राहिल्या तर 60 पेक्षा जास्त धावा बनवू शकतात. प्रयत्न केला जातोय. न्यू बॅटर आपण पाहतोय सूरज शेलार मैदानामध्ये एंटर. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना सिंगल त्यानं केली कंप्लीट. और काफी आत्मविश्वास भरा स्ट्रोक. पहली गेंद को मिडल किया सूरज ने. पुल किया था गेंद को. हालांकि डिप मिड विकेट को भेद नहीं पाए लेकिन एक आत्मविश्वास भरे स्ट्रोक के साथ शुरुआत की है. अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. इस बार फिर से पुल शॉट लेकिन ये मिस टाइम स्ट्रोक है ऋतिक का. और ऋतिक काफी स्ट्रगल कर रहे हैं. हालांकि गैप में खेलने में कामयाब रहे और इससे पहले कि डीप में से थ्रो आता 2 रन से यहाँ पर दौड़कर पूरे किए गए हैं. इन 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ शिव शक्ति गावदेवी स्पोर्ट्स कोशिम्बे का 43 रन 1 विकेट के नुकसान पर. काफी अच्छी स्थिति में है इस समय कोशिम्बे टीम. हो जरूर आणि वाटतच नाहीये की राम ठाकरेच्या अनुपस्थिती आहे. ज्याप्रमाणे सध्या खेळ सुरू आहे फटका सुरेख. अंतर कापलं जाईल का? फिल्डर प्रयत्न करतोय डीप मध्ये मिड विकेटला मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय सीमा पार. उत्तुंग षटकार. जोखिम भरा स्ट्रोक था. बैट्समैन ने खतरा मोल लिया लेकिन उसका सिला भी मिला. इस बार ऑफ स्टंप के बाहर से लपेटा था ऋतिक ने. बार बार कोशिश कर रहे थे बड़े हिट्स की. इस बार आखिरकार हसरत उनकी पूरी होती हुई. फील्डर का प्रयास अच्छा था लेकिन उनके पहुंच से थोड़ी बाहर थी गेंद. डिप मिड विकेट की दिशा में शानदार छक्का. स्कोर 49 रन 1 विकेट के नुकसान पर. ये ओवर भी अब कहीं ना कहीं महंगा साबित होता हुआ. इस बार शफल करते हुए खेलना चाहते थे. गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए. डॉट बॉल और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. स्कोर 49 रन 1 विकेट के नुकसान पर. बहुत बेहतरीन रन रेट मेंटेन किया है शुरुआत से ही कोशिम्बे टीम के बल्लेबाजों ने. समय का ख्याल रखना है. नाना स्पोर्ट्स टीम के कैप्टन वारंवार तीच सूचना या ठिकाणी दिली जाते. वेळेबद्दल सहकार्य करा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 49. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. खरं तर विकेट मिळाली विजयला मात्र विजयने धावा भरपूर खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय यशभूतेनं 15 धावा खर्च केल्या. विजय बसवननं 14 धावा खर्च केल्या. कुठेतरी उतरता क्रम सुरू आहे आणि तोच आता अपेक्षित असेल की येणाऱ्या षटकामध्ये 8 ते 9 धावा खर्च व्हाव्यात टीम सोरगावकडनं. कई सारे मेहमान मंच पर उपस्थित. सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत जय हनुमान वाहुली की ओर से. बहुत अच्छा टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट द्वारा. एंटरटेनमेंट का राजा एसके एंटरटेनमेंट. आखिरी ओवर लेकर सागर. फुल टॉस बाहरी किनारा लगा है लेकिन गैप में गेंद ट्रैवल हो रही है. डीप स्क्वेरिश थर्ड मैन की दिशा में नहीं पहुंच पाए फील्डर और ये 4 रन और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए कोशिम्बे टीम के. हालांकि फुल टॉस गेंद पर मिस टाइम स्ट्रोक खेल बैठे थे. बहुत मोटा सिरा लगा था बल्ले का लेकिन गैप मिला. बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट थर्डमैन के बीच में से गेंद निकल गई. और यहाँ पर मैंने पहले ही बताया कि आउटफील्ड बहुत ही तेज है. वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतात. ग्राउंड मधनं आपण विचार केला तर टणक आउटफील्ड आपल्याला बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे मात्र चांगला स्ट्रोक बघायला मिळतोय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं हा येतोय चौकार. लगातार फुल टॉस वर फुल टॉस येत आहेत. 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. पाहूया रिप्ले मध्ये. लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेंथ त्याला मिळत नाहीये. पुढच्या लेंथवर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा जेव्हा मिसडायरेक्टेड यॉर्कर येत असतात तेव्हा तेव्हा फुल टॉस होत असतो. बॅटरसाठी फार सोपं असतं ते कार्य आणि ते सध्याच्या घडीला आपण बघितलं. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 57 धावा. उच्चांकाकडे आता वाटचाल करत असताना टीम शिवशक्ती गावदेवी कोशिम्बी. इस समय जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ खुर्द की ओर से खासतौर पर राकेश पाटिल और चेतन पाटिल की ओर से जय हनुमान वाहुली टीम को हार्दिक शुभकामनाएं आती हुई और बधाई भी आती हुई उनकी ओर से इस शानदार आयोजन के लिए. इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है. सामने की तरफ वी में खेला है. लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद. 1 ही रन मिलेगा इस दफा.
सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी पूरे पारी में देखने को नहीं मिली है। गेंदबाजों ने काफ़ी गलतियां की है और उसका भरपूर फायदा उठाया है कोशिंबी के बल्लेबाजों ने। जरूर, आणि मिसफिल्डिंगचा सुद्धा मी पडेल फायदा जरूर उचलला कोशिंबी संघानं, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षकांनी फिल्डिंगमध्ये तितकीशी जास्त चढून दाखवली नाही. 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिसफिल्डिंगच्या स्वरूपामध्ये आल्या. काही मिस हिट सुद्धा आपण पाहिले बाउंड्रीच्या बाहेर जाताना, पण याचा अर्थ लक फॅक्टर, नशिबाची साथ सुद्धा मिळाली आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचली आहे. सागर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा तयार होतोय. हा चेंडू समोर फोर्स केलाय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरी धाव मिळेल का? थ्रो थोडासा वाईड आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या दरम्यान केला जातोय आणि पंचांचा नॉट आउटचा इशारा. याचा अर्थ तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे धावबादसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. SK एंटरटेनमेंट टीम आता दरम्यान या ठिकाणी माननीय श्री अनिल जाधव साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं जय हनुमान स्पोर्ट्स क्लब वाहुलीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल जाधव साहेब वाहुली गावचे समाजसेवक, यांची महत्त्वाची उपस्थिती आम्हाला लाभते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जय वाघोबा स्पोर्ट्स क्लब लाभखुर्द या संघाच्या माध्यमातून लाभखुर्दमध्ये एक अतिशय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपण बघितलं आणि त्या स्पर्धेचे आयोजक खऱ्या अर्थानं चेतन पाटील आणि राकेश पाटील, जे लाभखुर्द संघाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. उद्या त्यांना आपण ॲक्शनमध्ये देखील पाहणार आहोत. उद्याच्या दुसऱ्या मॅचमध्ये जयदुर्गा चिंबीपाडा संघाविरुद्ध त्यांचा सामना असेल. पंच दिनेश नाईक, तिसरे पंच. थोडासा वेळ येथे घेतला जातोय तिसऱ्या पंचांकडून. भरपूर क्लोज डिसिजन आहे. बघा, या नवीन वर्षामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय असा आहे की जो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय असेल तोच फायनल असेल. तर ऑनफिल्ड पंचांनी निर्णय द्यायचा आहे. ऑनफिल्ड पंच भाऊ पाटील, मॅन फ्रॉम खारबाव, नॉट आउट. येस, कारण अशा प्रकारचे डिसिजन जेव्हा असतात तेव्हा कुठेतरी फलंदाजाच्या बाजूने निर्णय लागत असतो. तर या नवीन वर्षामध्ये आपण कोकसे येथे स्वर्गीय हरिदास स्मृती चषकाचं आयोजन देखील पाहणार आहोत. 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत ती स्पर्धा असेल याच महिन्यामध्ये. दरम्यान एक चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न केला जाईल आणि तो केला गेलाय. 2 धावा अखेर सहजरित्या इथे कंप्लीट होत असताना आणि याचबरोबर ही इनिंग्स समाप्त होते. खूप चांगली धावसंख्या शिवशक्ती गावदेवी स्पोर्ट्स कोशिंबी संघानं उभारली. एकूण 63 धावा धावफलकावर 4 षटकांच्या अखेरीस आणि 64 धावांचं मोठं टार्गेट. तर स्वर्गीय हरिदास स्मृती चषकाचे जे ड्रॉ आहेत ते आज येथे पाडण्यात येणार आहेत. लाईव्ह लॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील दुपारच्या सत्रामध्ये. तर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कर्णधार विनंती असेल शेरोबा स्पोर्ट वाशेर आणि मीनाक्षी स्पोर्ट कांदळी, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. आयोजकांनी जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेवरती हजर राहणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहणार आहोत. शेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि त्यांच्या विरोधात मीनाक्षी स्पोर्ट कांदळी या दोन संघादरम्यान. कांदळी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. शेरोबा स्पोर्ट वाशेरे संघ कर्णधाराला विनंती करतोय की आपण त्वरित टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रत्येकी मॅच आपल्याला 4-4 षटकांची कव्हर करायची आहे.
आयोजकांची मुळीच इच्छा नाहीये की एखाद्या संघाला पॅनलाइज करावं, दंडित करावं, कारण स्पर्धा फार मोठी आहे. वाशिरे संघ शेवटचा ऑफिशियल कॉल इथून दिला जातोय. या हरकत नाही रामन, कमॉन डायमंड. याच दरम्यान या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे आदरणीय यशवंत ठाकरे साहेबांचं, यशवंत ठाणगे साहेबांचं, क्षमा असावी. यशवंत ठाणगे साहेब, आपलं जय हनुमान वाहुली संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपल्याला, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जाऊयात आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. थेट टॉस बॉक्समध्ये आदरणीय यशवंत ठाणगे साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी पारितोषिक देण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार देखील व्यक्त करीत आहोत आणि त्यांचं पुनश्च हार्दिक स्वागत. आदरणीय योगेशजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. मी योगेशजी गायकर यांना विनंती करेन, आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. बिग मॅच, बिग बॅटल, चोरोबा स्पोर्ट्स वाशिरे विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी. जाऊयात टॉस बॉक्समध्ये. तेथे दोन्ही संघांचे कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जोडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. योगेशजी गायकर यांच्या शुभास या टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना. कॉलिंग कोणाची असेल? कांदली संघाची कॉलिंग आहे. जय हनुमान चषक असं कॉल येते, मात्र जय हनुमान वाहुली असं टॉस लागला आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय, दोन्ही संघांना आपण एनर्जी ड्रिंक्स या ठिकाणी देणार आहात. जे एनर्जी ड्रिंक्स आम्हाला गुरुनाजी मते यांच्याकडनं लाभलेले आहे. प्रत्येकी संघाला 12 स्टिंग दिल्या जातात. हे पाहतोय पहिल्यांदा वाशिरे संघाच्या कॅप्टनला दिल्या जातात, त्यानंतर कांदळी संघाच्या कॅप्टनला सुद्धा 12 स्टिंग आपण देत आहोत. खेळण्या अगोदर एनर्जी घेऊन या असं निश्चितच संदेश दिला जातोय. गुरुनाजी मते यांच्याकडनं मान्यवरांना विनंती असेल, पुन्हा एकदा सन्मानार्थ मंचावरती विराजमान होणार आहात. नाणेफेकी जिंकली आहे. 4 ओव्हरची मॅच. काय निर्णय घेशील? काय सांगशील या स्पर्धेविषयी? जय हनुमान चषक वाहुली 2023 विषयी तुझं मनोगत काय असेल? आयोजन चांगलं आहे बस. थँक्यू सो मच. जास्त बोलत नाहीये. येस, सामना सुरू झाला असं आम्हाला कांदीच्या कॅप्टननं सांगितलं सुद्धा. तर जाऊया आपण लगेच आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉस जिंकल्या टीम चेरोबा वाशिरेनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. योगेश पाटील इज देअर अँड अजय घरत विथ हिज. थैंक यू सो मच समीर. इस बीच माननीय श्री सुभाष बरब साहब का शुभागमन हुआ है, उनका हार्दिक स्वागत. और बेहतरीन स्ट्रोक के साथ इस पारी की शुरुआत. स्विच इट पहली गेंद पर पॉइंट के ऊपर से 4 रन. मैच में 64 रन बनाने हैं नाना स्पोर्ट्स सूर टीम को. और पहली गेंद पर अपनी इरादे स्पष्ट करते हुए बल्लेबाज निखिल, उनके साथ मंगेश पारी की शुरुआत करने के लिए आए हैं. गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है त्रिशूल ठाकरे ने. फिर से रिवर्स खेला है इस बार, हालांकि सीधे फील्डर के पास बैकवर्ड पॉइंट पर. अच्छा क्षेत्ररक्षण जरूर था, लेकिन थ्रो थोड़ा सा दिशाहीन रहा और 1 रन चुराने में कामयाब रहे बल्लेबाज निखिल. निखिल पहुंचे 5 पर. टीम का स्कोर भी है 5 रन बिना किसी नुकसान के. योगेश पाटिल मेरे साथ कमेंट्री बॉक्स में अब जुड़ते हुए. योगेश, स्वागत है आपका. और एक बड़ी चुनौती है, बड़ी शुरुआत यहाँ पर अपेक्षित है, खासतौर पर पहला ओव्हर. ज़्यादा से ज़्यादा रन्स पॉवर प्ले में बनाने होंगे सो टीम को. नक्कीच. आणि या स्पर्धेतील सर्वात उच्चांक धावसंख्या मात्र या ठिकाणी उभारली ती म्हणजे या शिवशक्ती गावदेवी स्पोर्ट कोशिंबी संघाने. आणि त्या धापांचा जर पाठलाग करत असेल अजयना, तर निखिल आणि मंगेशच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. या ठिकाणी पहा, रिक्स उचलले आणि रिक्स तुम्हाला उचलावीच लागेल, कारण 64 धावांचा ज्यावेळी तुम्हाला पाठलाग करायचा असतो त्यावेळी तुम्हाला मात्र धावा आणि धावाच मात्र या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र मंगेशने 1 धाव पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे बिनगडी बाद 6. 1 रन के लिए बहुत बड़ा रिस्क था मेरे ख्याल से. शॉट्स में आपको जोखिम उठाना होगा. इस बार कदमों का इस्तेमाल, हवा में खेल दिया है, फील्डर है गेंद के नीचे और बढ़िया कैच. लॉन्ग ऑन की दिशा में कोई गलती नहीं ऋतिक द्वारा और विकेट का पतन. म्हणजे असं वाटतं की तुझा आवाज निखिलच्या कानापर्यंत गेला असावा अजय. तुम्ही सांगितले की शॉर्ट मध्ये तुम्हाला रिक्स उचलावी लागेल, ती रिक्स उचलली निखिलने आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र बाद झाला.
गेंद की पिच तक नहीं पहुंच पाए थे, ऑन द राइज खेला था वो स्ट्रोक मंगेश बल्कि निखिल ने, और गलत जगह पर खेल बैठे। दो ही खिलाड़ी होते हैं पावर प्ले के ओवर में सर्कल के बाहर। त्रिशूल को हमने देखा पावर प्ले में कितनी खूबसूरती के साथ उन्होंने बल्लेबाजी की। पहले ओवर में उन्होंने 19 रन बटोरे थे और खाली क्षेत्र में ही ज्यादातर वो स्ट्रोक्स खेल रहे थे। तो फील्ड प्लेसमेंट को देखते हुए शॉट्स खेलना बहुत ही जरूरी है। ऐसे नहीं कि केवल बड़े हिट्स लगाने हैं, फील्डर्स कहाँ पर है बाउंड्री पर ये देखते हुए आपको बल्लेबाजी करनी होगी। शॉट तो ठीक ठाक था लेकिन गैप में नहीं खेल पाए, गैप में खेलते तो 4 रन प्राप्त कर सकते थे। बेहतरीन गेंद इस बार, क्लीन बोल्ड। महेश भूते आए थे नए बल्लेबाज के रूप में, लेकिन पहली गेंद पर उनका काम तमाम। एक और विकेट टायगर के खाते में। नक्कीच आजचा दिवस असं वाटते की नक्कीच कुठेतरी त्रिशूल ठाकरे गाजवेल तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. कारण बॅटिंगमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 33 धावांची चांगली इनिंग त्यांनी साकारली आणि रिप्लेमध्ये पहा अगदी बेल्सला जो चेंडू आपण पाहिला होता ग्रीप होऊन गेला आणि मात्र मंगेश भुतेच्या खेळीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. शून्यावर माघारी परतला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नाना स्पोर्ट्स सोर संघाला. बहुत ही खूबसूरत गेंद थी, टप्पा पड़ने के बाद हल्की सी अंदर की तरफ कटी थी और बिल्कुल बल्लेबाज के पैर और उनके बैट के बीच में से गेंद निकल गई थी, ऑफ स्टंप के टॉप पर जाकर टकराई। लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें, हैट्रिक का मौका है त्रिशूल ठाकरे के पास। कौशिम्बी का यह टाइगर दहाड़ता हुआ, बल्ले से भी शानदार कार्य किया उन्होंने। 33 रनों की जबरदस्त पारी खेली। गेंदबाजी में शुरुआत में अटैक उनके ऊपर किया गया, पहली गेंद पर चौका, नए बैट्समैन विजय आए हैं। हैट्रिक गेंद इस बार, स्लॉक स्वीप किया, गेंद हवा में है, फील्डर है डीप में लेकिन कुछ नहीं बिगाड़ पाएंगे, केवल देखते ही रह गए किसी दर्शक की तरह। शानदार छक्का। क्या बात आहे, अतिशय जबरदस्त स्लॉक स्वीपचा अंदाज या ठिकाणी पाहायला आपल्याला. परफेक्टली टायमिंग पाहिलं आपण आणि ज्या फटक्याची मात्र कुठेतरी गरज होती या सोर संघाला, तो फटका मात्र आपल्याला फलंदाज विजयच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी जबरदस्त कनेक्शन. चौके के साथ ओवर की शुरुआत, सिक्सर के साथ ओवर का खात्मा, लेकिन बीच में राज रहा त्रिशूल ठाकरे का। 2 विकेट्स उन्होंने चटकाए। पहले ओवर के पश्चात स्कोर हुआ है 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 52 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए नाना स्पोर्ट्स सोर को। कहते हैं कि नाना को ना सुनने की आदत नहीं है, आज क्या होगा। तर नक्कीच आपण या ठिकाणी एक मेगा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठं मोलाचं योगदान लाभलेलं आहे, जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतो मित्रांनो. त्यासाठी खूप चांगलं योगदान वाहुली गावचे उद्योजक योगेशजी गायकर साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. तर मी मिस्टर अनिल जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे. अशा व्यक्ती मिळणं नक्कीच सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच चांगलं सहकार्य जय हनुमान वाहुली संघाला मात्र योगेशजी गायकर यांच्या वतीने लाभलेलं आहे. वाहुली गावचे एक उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि नेहमीच सन्माननीय बाळामामा साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ते नेहमीच चांगलं कार्य करत असतात आणि त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय मिस्टर अनिल जाधव यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब, असंच प्रेम तुमचं या संघावर राहील, आयोजनावर राहील, अशाच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. आणि जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. धुआंधार बल्लेबाजी की आवश्यकता है इस समय नाना स्पोर्ट्स सोर टीम को। नेवर की शुरुआत ऋतिक ने की है, पहली गेंद वाइड, दूसरी गेंद पर आया है सिंगल। ऋतिक ठाकरे लेफ्ट आर्म गेंदबाज, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर। एक और वाइड गेंद इस ओवर में। 17 गेंदों में अब 50 रनों की जरूरत, 49 रनों की जरूरत। स्कोर 15 पर पहुंचता हुआ। रन्स बनाए जा सकते हैं यहाँ पर, खासतौर पर यह मैदान इस तरह का मैदान है जहाँ पर विकेट खासतौर पर बल्लेबाजों के पक्ष में नजर आता है, क्योंकि सुबह से मैं देख रहा हूँ कि ज़्यादा गेंदें नीचे नहीं रही है। ट्रू बाउंस है इस विकेट में। सही टेक्निक का इस्तेमाल करेंगे बल्लेबाज तो अच्छे खासे रन्स बना सकते हैं। एक और वाइड, धीमा डाल रहे हैं लेकिन लाइन पर कंट्रोल बिल्कुल भी देखने को नहीं मिला है अभी तक इस ओवर में। ऋतिक ठाकरे द्वारा 3 वाइड गेंदें कर चुके हैं। असं वाटतं की अजय जास्त चेंडूला टर्न करतो, या जास्त वळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे वारंवार या ठिकाणी अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि मात्र ही लेन्थ चांगली पाहायला मिळते. या थोडासा फ्लॅटेड चेंडू होता, चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये परफेक्टली आला नाही. क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअरकडे खेळाडू तैनात होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 17 या आकड्यावरती समीकरण तुम्ही पाहू शकाल. 16 चेंडू शिल्लक आणि अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. अगली गेंद का सामना करेंगे मंगेश। इस बार छोटी गेंद थी और लगभग वाइड गेंद पर ही बल्ला चला दिया है, पुल किया गेंद को डीप मिड विकेट की तरफ। सिर्फ 1 रन।
अगदी आमचे प्रिय मित्र आणि वाहुली गावचे युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. जितूशेठ ठाणगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम. मला विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजापासून भरपूर दूर ही लेंथ पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 स्क्वेअर चेंडू हाताळले. नए साल का तोहफा ऋतिक की ओर से। लीजिए एक और वाइड गेंद। अब तो हद ही हो गई, 5 वाइड गेंदें, ये कभी भी उम्मीद नहीं होती है ऋतिक ठाकरे द्वारा, क्योंकि बहुत अच्छे खिलाड़ी है, बहुत अच्छे ऑलराउंडर है, लेकिन आज अनुशासन नहीं दिखा पा रहे अपनी गेंदबाजी में। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन, यहाँ से 44 रन और चाहिए, 15 गेंदें शेष। इस बार ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया है, गेंद हवा में जरूर है, फील्डर थोड़े दूर। ओ बढ़िया कोशिश, शानदार एफर्ट था वहां पर। काउ कॉर्नर से खिलाड़ी गेंद पर आए थे और निश्चित रूप से बाउंड्री बचाई है। कैच लपकना बहुत ही मुश्किल था, यहाँ पर बाउंड्री बचाई गई है, छक्का बचाया गया है मेरे ख्याल से, और केवल 1 ही रन वहां पर पूरा किया गया है, यानी कि 5 रनों का बचाव किया गया है। जबरदस्त एफर्ट। नक्कीच कौतुकास्पद कामगिरी आणि या स्पर्धेमध्ये अजय बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंटसाठी ब्रँडेड शूज देण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये नक्कीच या फिल्डरचा आपण नामोल्लेख करू शकतोय. खूपच लांब लचक षटक आपण पाहतो. या ठिकाणी ऑनसाइडला टर्न केला, चेंडू हवेत होता आणि चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान पाहायला मिळाला आणि त्याचमुळे एका टप्प्याच्या साह्याने चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून गेला. मिळतील एकूण 4 धावा. बहुत मुश्किल था मेरे ख्याल से डिप स्क्वायर लेग के फील्डर के लिए इस गेंद को रोकना। सीधे कैच पर दौड़ते तो शायद शरीर से गेंद रोक सकते थे, लेकिन वो बाउंस पर वेट कर रहे थे और गेंद बाउंस होकर काफ़ी ऊपर से निकल गई पहले बाउंस पर 4 रनों के लिए। 12 गेंदों का खेल अब बाकी है, 39 रनों की ज़रूरत है। स्कोर हुआ है 2 ओवर के पश्चात 25 रन, 2 विकेटों के नुकसान पर। नाना स्पोर्ट्स ओर नक्कीच इथून सुद्धा मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकतो, कारण दोन्ही फलंदाज पाहिले तर नक्कीच दोघांकडे क्षमता आहे. एकीकडे पाहिलं तर मंगेशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला आपण, त्यानंतर विजयच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. स्पीडअप करा, जास्त वेळ टीम मिटिंग करू नका, जेणेकरून आज आम्हाला प्रत्येक सामना 4 ओव्हरचा खेळवायचा आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य फार मोलाचं असेल, कारण पहा एका आयोजकाला तुमच्याकडनं का अपेक्षा असते, तर ती म्हणजे वेळेच्या संबंधामध्ये तुमचं नक्कीच सहकार्य. दरम्यान या ठिकाणी जितूशेठ ठाणगे वाहुली गावचे युवा उद्योजक, आमचे अगदी जवळचे प्रिय मित्र, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि नक्कीच ते सुद्धा आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला चांगला सहकार्य लाभलेलं आहे. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असताना तिसऱ्या ओव्हरला सुरुवात करतोय गोलंदाज सूरज शेलार. राऊंड द विकेटने आले आणि पहिलाच डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान या ठिकाणी वाहुली गावचे समाजसेवक विलासजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. लगातार बड़े स्ट्रोक्स की जरूरत है। यहाँ पर मौका मिला है, बीमर गेंद कैच किया गया है गेंद को, लेकिन नो बॉल है, बीमर है। बेस्ट आई फुल टॉस, ओवर बेस्ट आई फुल टॉस थी, सही निर्णय अंपायर का। 1 रन इसी बीच दौड़कर पूरा किया गया है। स्कोर 2 रनों से आगे बढ़ता हुआ 27 रन, 2 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल भी नियंत्रण नहीं था गेंद की लेंथ पर गेंदबाज सूरज का। अगली गेंद रहेगी फ्री हिट, और फ्री हिट का मौका जो है उसका फायदा उठाना पड़ेगा बल्लेबाज को। स्ट्राइक इस समय मंगेश के पास, 1 चौका जड़ चुके हैं आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी पंचांना मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, कारण चेकसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तर नक्कीच कमिटीचे एखादे जर मेंबर नक्कीच असतील तर आपण मैदानाचा ताबा घ्यायला हरकत नाही आहे. तर समीरला मी विनंती करतो की ती भूमिका आपण या ठिकाणी पार पाडायची आहे, कारण गोलंदाज सुद्धा विनंती असते की कुठल्याही प्रकारे चेक करण्याचा प्रयत्न करू नका, थ्रो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण दी शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि जर तुम्हाला जर चेक करताना जर पंचांनी जर पकडलं तर 3 धाब्याची पॅनल्टी असेल आणि पूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाहीये. आणि या ठिकाणी चेंडूची लेंथ आपण जर पाहिली तर भरपूर बाहेर पाहायला मिळाली, पंचांचा वाईटचा इशारा. यानी कि अभी भी फ्री हिट का मौका है बैट्समैन के पास। अब 11 गेंदों का खेल बाकी है, 36 रनों की आवश्यकता है। हालांकि इतना आसान नहीं है 100 टीम के बल्लेबाजों के लिए, लेकिन खेल है क्रिकेट का, कुछ भी हो सकता है। वेट करते हुए पुल कर दिया, इस बार डिप मिड विकेट की तरफ बाउंस पर फील्ड करने का प्रयास था, लेकिन मौका नहीं मिला फील्डर को। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। आपण दुसऱ्यांदा असं दृश्य पाहिलं अजय, मला असं वाटलं होतं की मात्र कॅचिंगसाठी क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु त्याने एका टप्प्यावर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र टाटा बाय बाय करत निघून गेला. आणि या ठिकाणी पहा थोडीशी वेगाने आले उज्ज्वल शेलार. जबरदस्त क्रिकेटपटू आहेत शिरोबाजपूर वाशिरे संघाचे
आणि त्यानंतर ज्यांनी कालची स्पर्धा गाजवली आपल्या फिरकीवर अनेक फलंदाजांना नाचवलं असे आमचे एक्सप्रेस लेजंड खेळाडू मिस्टर सुरेश पारधी यांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम सुरेश पारधी, आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त स्वागत उनका किया गया है तालियों के साथ वाशरे के खिलाड़ियों द्वारा. कल बहुत ही शानदार गेंदबाजी रही सुरेश पारधी की. बेबी स्पोर्ट्स सितारे टीम का जो टूर्नामेंट था नानकर में उसको उन्होंने जीता, साउथ टीम को फाइनल में परास्त किया. इस बार स्लॉक किया है लेकिन मिस टाइम स्ट्रोक बल्ले के काफ़ी ऊपर लगी है. हालांकि कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग से फील्डर आते हुए 2 रन लेना चाहते हैं. यहाँ पर दोनों भी बल्लेबाज एक ही सिरे पर नजर आते हुए. देखना एम्पायर का क्या निर्णय आता है. रन आउट. जी हाँ, बैट्समैन को जाना होगा पेविलियन में. तालमेल की कमी. एक बैट्समैन 1 रन पर ही संतुष्ट हो गए थे. दूसरे बैट्समैन मंगेश जो थे वो 2 रन लेना चाहते थे और आखिरकार मंगेश को लौटना पड़ा है पेविलियन में. 33 पर गिरा है तीसरा विकेट. वैसे रन रेट अच्छा है लेकिन जब हम टारगेट की तरफ नज़र डालते हैं तो उतना अच्छा रन रेट नज़र नहीं आता है क्योंकि अब 9 गेंदों में 31 रनों की आवश्यकता है. हो नक्कीच या ठिकाणी अजूनही पाहिलं तर खूप धावा पाहायला मिळतात, चेंडूची संख्या कमी पाहायला मिळते. आणि कालचा दिवस आपण जर पाहिला तर नक्कीच सुरेश पारधीसाठी ही स्पर्धा लकी ठरली नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये हवी तशी कामगिरी त्यांची झाली नव्हती. परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये इताडीच्या स्पर्धेमध्ये जाऊन काय जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि तो आपण भव्य स्वागत जे पाहिलं अजय. कारण चिरबा वाशिर संघाचे जे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना कोचिंग सुद्धा सुरेश पारधी सध्याच्या घडीला करतायत आणि त्याच्यामुळे त्यांचा हा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आला. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचं शुभ आगमन सन्माननीय मिलिंदजी जाधव आणि त्यांच्या समेत सन्माननीय साईनाथजी जाधव यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. या दोन्ही पाहुण्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. काफ़ी ज़्यादा वाइड गेंदें कौशिम्बी के गेंदबाजों द्वारा देखने को मिल रही है. 9 गेंदों में 30 रन चाहिए. इस बार थोड़ा जल्दी खेल बैठे. ज़्यादा रफ्तार के साथ वैसे भी बॉलिंग करते नहीं है सूरज. ऐसे दिखाते हैं कि बहुत तेज़ डालेंगे लेकिन गेंद जब हाथ से रिलीज होती है तो काफ़ी धीमी आती है. लेग बाइज का इशारा किया है अंपायर ने. 8 गेंदों का खेल बाकी. जीतने के लिए 28 रनों की ज़रूरत है. सॉरी 29 रन चाहिए. 8 गेंदे 29 रन. स्कोर हुआ है 35. 64 रनों का टारगेट. 16 का आस्किंग रेट था शुरुआत से ही. पहले ओवर में 12 रन आए थे, उसके बाद 13 रन दूसरे ओवर में आए थे और ये ओवर भी काफ़ी लंबा घटता हुआ. एक और वाइड गेंद. अंपायर्स के लिए काफ़ी एक्सरसाइज इस मैच में. असं वाटतं की सकाळी सत्रामध्ये असं त्यांना नक्कीच म्हटलं आहे कोणीतरी की तुम्हाला जास्तीत जास्त वाईट चेंडू मात्र या मॅचमध्ये हाताळायचे आहेत. आणि आतापर्यंत जी संख्या जर आपण पाहिली टोटली 8 स्क्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात आणि 1 नो बॉल, म्हणजे या 9 अनलिगल चेंडू या ठिकाणी गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळाले. नक्कीच मित्र म्हणेन की जर टायगरने जर चांगली बॅटिंग केली नसती, या एवढा मोठा जर टार्गेट जर या ठिकाणी उभा केला नसता तर आय थिंक या नाना स्पोर्ट सोरसंघ मात्र या ठिकाणी कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकला असता. अजय, देखिए अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है. 7 गेंदों में जीतने के लिए 27 की ज़रूरत है. इस गेंद पर यदि बड़ा हिट आता है तो आखिरी ओवर में 21 रन चेज हो सकते हैं और इस तरह से वाइड गेंदें भी मिलती रहेगी तो फिर काम और भी आसान हो सकता है. हालांकि इस समय काफ़ी मुश्किल नज़र आ रहा है सो टीम का इस मैच को जीतना. अगली गेंद. इस बार शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर जाने दिया. विकेट कीपर से भी हुई है गलती. यहाँ पर मुफ्त के रूप में रन मिलते हुए 2 रन तो मिल ही जाएंगे. यहाँ पर एक और रन दौड़कर पूरा किया गया है. नाटकीय क्रिकेट हो रहा है. क्या कर रहे हैं कौशिम्बी के खिलाड़ी. रन्स लुटाए जा रहे हैं. भागम भाग, भाग मिल्खा भाग. और वाइट का तो इशारा आने ही वाला था लेकिन अभी देखना है टोटल रन्स कितने. 4 रन्स मेरे ख्याल से भाग कर लिए हैं तो 5 रन मिलेंगे. जी हाँ, देखिए कैसे खेल बदलता है. यही क्रिकेट है. अब 5 रन यहाँ पर मिले हैं. 7 गेंदों में अब 22 रन चाहिए और यदि अब चौका या फिर छक्का इस गेंद पर आया तो फिर कौशिम्बी टीम के लिए भी मुश्किलें खड़ी हो सकती है. दरम्यान या ठिकाणी अल्पेशजी भुईर आणि सुनीलजी भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही जय हनुमान चषक 2023 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच भरपूर चुका आज आपल्याला कौशिम्बी टीमच्या वतीने पाहायला मिळत आहेत आणि त्या चुका मात्र नक्कीच पुढील स्पर्धेमध्ये करेक्शन करावा लागतील. परंतु या ठिकाणी शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधील, परंतु पुन्हा एकदा टाकावा लागेल. बचपन में जब हम जी सिनेमा पर फिल्में देखते थे वहाँ पर फिर बीच में जब ऐड आता था तो ऐसे ही होता था. वो ऐड ऐसे लगता था कि ख़त्म ही नहीं होने वाला है. वैसे ये ओवर है. 21 रनों की ज़रूरत. 7 गेंदों का खेल बाकी है. 4 ओवर करने थे लेकिन 6 ओवर से ज़्यादा ही गेंदबाजी होगी क्योंकि वाइट गेंदें ज़्यादा की है. इस बार अच्छी गेंद रही.
डायरेक्ट हिट की जरूरत, निशाना छूट गया और अब लीजिए, अब भुगतो 2 रन इस गेंद पर भी। ऐसे लगता है कि पूरी तरह से एक ध्यान ही नहीं है शायद खेल में कौशिम्बी के खिलाड़ियों का। लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा, तो इस तरह से अब जाकर ये तीसरा ओवर समाप्त होता हुआ नाना स्पोर्ट्स ओवर टीम का स्कोर हुआ है 45 रन। 19 रनों की जरूरत है आखिरी ओवर में ये मुकाबला जीतने के लिए सोर टीम को। पहले ओवर में 6 गेंदे त्रिशूल ने की थी, दूसरे ओवर में 11 गेंदे ऋतिक ने और सूरज ने की 12 गेंदे, यानी कि 2-2 ओवर्स तो कर लिए दोनों ने। शायद अगले मैच में इनको गेंदबाजी ही ना मिले। नाही असं तर होणार नाही अजय, कारण ज्यांनी ज्यांनी 12-13 चेंडू हाताळले ते प्रमुख गोलंदाज आहेत कोशिंबी टीमच्या वतीने आपण जर पाहिलं तर। दरम्यान या ठिकाणी प्रकाश ठाणगे आणि वासुदेवजी ठाणगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं। या दोन्ही पाहुण्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय। त्याला स्पीडअप करा कारण भरपूर वेळ या ठिकाणी खर्च केला जात आहे। 4 ओव्हरची मॅच आहे आणि आतापर्यंत मित्र म्हणे की 6 ओव्हर हाताळून झालेले आहेत, कारण अतिरिक्त चेंडूची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते। 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 19 धाब्यांची गरज असणार आहे। नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी सागरची बॅटमधून 1 धाव पाहायला मिळाली। त्यानंतर विजयकडे क्षमता आहे, परंतु विजयने सुरुवात षटकाराने केली, परंतु त्यानंतर कुठेतरी त्यांनी स्ट्रगल केला आणि 6 धावांमध्ये आता 19 धावा वाचवण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज असेल लेजेंड गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे भाई ठाकरे। परंतु पहिला चेंडू या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतो, चेंडू मात्र फाईन निघून जाईल। आउटफील्ड टर्नक आहे आणि पहिल्या चेंडूवर हा खणखणीत चौकार। जिस तरह की शुरुआत चाहिए थी इस ओवर में नाना स्पोर्ट्स ओवर को, उसी तरह की शुरुआत। फुल टॉस वो भी लेग स्टंप के बाहर, ये भी वाइड ही थी, छोड़ देते तो जरूर अंपायर वाइड घोषित कर देते, लेकिन मौका था, बल्ला चलाया और फाइन लेग बाउंड्री के बाहर गेंद को निकाल दिया। 4 रनों के लिए सागर ने। 5 गेंदों का खेल बाकी, 15 रन चाहिए। कहानी में रोचकता। पटकी हुई गेंद, इस बार हुक करने का प्रयास ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए। शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी गेंद पर आते हुए काफी जद्दोजहद करनी पड़ी उनको भी। अच्छा स्टॉप जरूर है, 1 रन मिलेगा और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए नाना स्पोर्ट्स ओवर टीम के 50 अप। गेंदों में 14 रन की जरूरत है। बहुत ही रोमांचक स्थिति में ये मैच। सागर और विजय की जोड़ी क्रीज पर, अगली गेंद का सामना करेंगे विजय। पटकी हुई गेंद, इस बार पुल कर दिया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ, फील्डर वहां पर मौजूद है। शानदार फील्डिंग, बाउंस पर थ्रो आता हुआ, विकेट कीपर के पास हेजिटेशन और बैट्समैन रन आउट। आउट का शिकार हुए हैं बैट्समैन विजय। मेरे ख्याल से 2 रन बन सकते थे, थ्रो उतना सटीक नहीं था, थोड़ा धीमा थ्रो था, दूर से थ्रो आ रहा था, लेकिन तालमेल की कमी वहां पर। दूसरे रन को लेकर थोड़ा हेजिटेशन रहा, हा ना चलिए। आखिरकार उन्होंने कोशिश तो की लेकिन पहुंच नहीं पाए अपने क्रीज में। फील्डिंग बहुत ही उम्दा देखने को मिली थी ऋतिक द्वारा। 3 गेंदों का खेल बाकी है, ये कंपल्सरी। योगेश, जो गेंदबाजी है कहीं ना कहीं वो बहुत पहले से हम देख रहे हैं, कई सालों से ये समस्या बनी हुई है कौशिम्बी टीम के लिए। एक तो हम देख रहे हैं कि आजकल विष्णु भी नहीं खेलते, प्रवीण एक गेंदबाज थे उनके, वो भी शायद अब खेलते नहीं है। कहीं ना कहीं जो युवा खिलाड़ी है उनको इस पर काम करना होगा, क्योंकि अच्छे गेंदबाजों की ज़रूरत होती है। इसी तरह से गेंदबाजी होती रही तो फिर शायद ये मैच जीत जाए, लेकिन अगले मैच में क्या। हो नक्कीच नक्कीच, तुम्ही एक चांगला या ठिकाणी उल्लेख केला, त्याच्यावर नक्कीच आपण चर्चा करणारच आहोत। परंतु ते जे खेळाडू आहेत ते गोलंदाज आहेत त्याचे आता मात्र नक्कीच कुठेतरी क्रिकेटपासून दूर आहेत आणि आता मात्र नक्कीच युवक ना मात्र या ठिकाणी चांगला कार्य करावं लागेल। 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 13 धाब्यांची गरज आहे। चेसिंग कंपल्सरी असेल, म्हणजे या 2 चेंडूवर 2 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र या ठिकाणी नाना स्पोर्ट्स ओवर संघ जिंकू शकत नाही, परंतु क्रीडा रसिकांचं मनोरंजन करू शकतात। आणि या ठिकाणी पहा पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, आला या वाईट चेंडू आणि आता मात्र 2 चेंडूंवर 2 षटकारांची गरज। इससे पहले कि बैट्समैन मनोरंजन करते, गेंदबाज ने कहा कि मेरी ओर से भी थोड़ा सा मनोरंजन हो सकता है। वाइड गेंद कर दी उन्होंने, 2 गेंदों में 2 छक्के चाहिए। लो फुल टॉस उठा के खेल दिया है, लेकिन ज्यादा एलिवेशन नहीं है।
डीप स्क्वेरिश मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेगा। अब एक गेंद बाकी है, 11 रनों की आवश्यकता। नाना स्पोर्ट्स टीम को भी काफ़ी मौके मिले, काफ़ी कमज़ोर गेंदें भी मिली, लेकिन हर वक्त उनके बल्लेबाजों ने उसका फ़ायदा नहीं उठाया। कुछ गेंदों का ज़रूर फ़ायदा उठाया, कुछ बाउंड्रीज हासिल की उनके बल्लेबाजों ने। कुल मिलाकर 4 चौके देखने को मिले, एक सिक्सर भी देखने को मिला, लेकिन कहीं ना कहीं बल्लेबाजों ने भी थोड़ा सा निराश किया है। बहुत वाइड गेंदें भी मिली, बहुत अतिरिक्त रन्स भी मिले। ये मैच जिस तरह से घटा है, नाना स्पोर्ट्स टीम को जीतना चाहिए था। अब बहुत मुश्किल है, अब लगभग असंभव। एक गेंद 11 रन। नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वेअर चेंडू आपण पाहतोय. काय एक्झॅक्टली पाहायला मिळालं गोलंदाजीच्या वतीने भरपूर खराब परफॉर्मन्स मी तर म्हणेन, कारण स्वेअर चेंडूची संख्या मात्र या ठिकाणी जास्त पाहायला मिळाली. आणि आता मात्र हा लिगली चेंडू आहे. चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या दिशेने आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हा सामना मात्र जिंकलाय शिवशक्ती गावदेवी स्पोर्ट कोशिंबी संघाने. अनेक अनेक अभिनंदन त्रिशूल ठाकरे, राम ठाकरे आणि हार्ड लक नाना स्पोर्ट्सवर. आणि देऊया आपण आता मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. नो डाऊट ज्यांनी अष्टपैलू खेळ या ठिकाणी प्रस्थापित केला. गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स प्राप्त केली आणि बॅटिंग करत असताना 33 धावांची तुफानी खेळी साकारली. आणि त्याचं नाव आहे त्रिशूल ठाकरे उर्फ टायगर. तर आपण लगेच तिसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. चेरोबा स्पोर्ट वाशेरे विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदली. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाने स्वीकारलाय. त्यांना विनंती असेल की आपण आता मैदानाचा ताबा घ्यायला हरकत नाहीये आणि सामन्यावरचा पुरस्कार आपण देऊया त्रिशूलला. सुंदर ट्रॉफी असेल, त्यानंतर